त्यांचा खऱ्या अर्थानं आजच्या विजयाचं जे श्रेय आहे आणि हा विजय मी देवेंद्रजींना आज त्यांना अर्पण सदस्य तुमच्या सोबत आलेले आहेत, त्याचबरोबर तुम्ही शिवसेनेचे सदस्य सुद्धा फोडलेला आहे. कशा पद्धतीने हे खेळी केली गेली, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, आता त्याच्यामध्ये एक प्रकारची विशिष्ट कूटनीती होती. माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी प्रल्हाद पाटील साहेब असतील, दिलीपसाहेब भोसले साहेब असतील आणि विशेष करून विक्रमसिंह भोसले असतील आणि याचं सगळं जे कूटनीती जे करण्याचं काम होतं ते आमचे सहकारी, आमचे मित्र, तालुक्याचे नेते शिवरूपराजे खर्डेकर यांच्या कूटनीतीला चिष्टाईला यश आलं. तुम्ही एक प्रकारे रामराजे, आता इथं खरं संख्याबळ बघायला गेलं तर 8-8 होतं. म्हणजे राष्ट्रवादी 3 होते, भाजपचे 5 होते आणि त्याचबरोबर शिवसेनेचे 8 होते. असं असताना देखील तुम्ही संख्याबळ कमी असताना देखील तुम्ही हे रामराजेंना शह देऊन आज तुम्ही स्वतःकडे ही सत्ता आणलेली आहे, कसं सांगा? आमच्या या ठिकाणी आम्ही निवडणूक या ठिकाणी एकत्र म्हणून लढले. पक्ष वेगवेगळे जरी असले तरी या ठिकाणी या पॅनलचं नेतृत्व मीच केलं होतं फलटणमध्ये आणि या ठिकाणी आज तो विषय संपूर्ण भारतीय जनता पार्टी एकत्रीकरण केली आणि भविष्याच्या राजकारणाच्या दृष्टीने, भविष्याच्या फलटणच्या विकासाच्या दृष्टीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी फलटणला एवढं दिले, राज्यातले इतर मतदारसंघ आणि फलटण मतदारसंघ त्यांच्या खऱ्या अर्थानं आजच्या विजयाचं जे श्रेय आहे आणि हा विजय मी देवेंद्रजींना आज त्यांना अर्पण करतोय.